महायुतीची सत्ता स्थापन होते त्यामध्ये आमचा विचार करावा ही अपेक्षा जोगेंद्र कवाडे यांचं वक्तव्य. जे काम महायुतीच्या सरकारनं 2.5 वर्ष केलं त्यामुळे महायुती सत्तेवर येणारच होती. आम्ही महायुतीचा भाग आहोत. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळालाय. एकनाथ शिंदे धावधाव करणारा, लोकांनी हात दाखवल्यानंतर थांबणारा पहिलाच मुख्यमंत्री. महायुतीला प्रचंड यश मिळालं त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महायुतीच्या यशात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मोठा हातभार आहे. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष म्हणून आम्हाला एक पण जागा मिळाली नाही. महायुती सत्ता येते त्यांनी सत्तेमध्ये आमचा विचार करावा ही अपेक्षा आहे. मित्रपक्ष म्हणून वाटतं की तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नीट विचार करावा. सत्ता गेल्यापासून संजय राऊत यांचं मानसिक संतुलन गेलंय. गेट वेल सून. महाराष्ट्राच्या भल्याचं बोला. मशीन घोटाळा आहे तर मग महाविकास आघाडीचे पण निवडून आले ना. घोटाळेबाज लोक असे बोलतात. जे राजकीय सामाजिक पातळीवर घोटाळे करतात तेच असे बोलतात. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली? नाही, मुख्यमंत्र्यांची भेट अद्याप व्हायची आहे. अजून खाली यायचे आहेत. ते भेट होईल. पण आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही जे प्रेडिक्ट केलं होतं की जे काम महायुतीच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये केलं, त्या योजना राबवल्या कष्टकरी, शेतकरी, दलित, आदिवासी, ओबीसी, महिलांसाठी, विशेषतः तरुणांसाठी जी कामं महायुतीच्या सरकारने केलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये, त्यामुळे आम्ही प्रेडिक्ट केलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती परत सत्तेवर येईल. हे आम्ही केवळ म्हणजे 2.5 वर्षाच्या कालखंडाचा जो एकनाथजी शिंदे आणि महायुती सरकारचा जो कारभार झाला त्यावरून आम्ही अशा प्रकारचं आणि त्याच्यामध्ये आज जो अत्यंत अनपेक्षित नाही म्हणता येत पण प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिला. याचं श्रेय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा या त्रिमूर्तींनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी जे काम केलं, जनतेसाठी जे काम केलं, त्यामुळे निश्चितच त्यांचा विजय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि भविष्यामध्ये महायुतीचं सरकार हे निश्चितपणे जनकल्याणाची कामं ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे धावधाव जायचे, म्हणजे पहिला मुख्यमंत्री असा पाहिला की हात दाखवला की थांबणारा, गाडी थांबवणारा, गरिबांना जाणारा, लोकांमध्ये घुसणारा, लोकांना दाद देणारा असा हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढल्या गेल्या आणि प्रचंड अशा प्रकारचं यश या महायुतीला मिळालं. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आमदार एकनाथजी शिंदे यांच्या बंगल्यावर आम्ही आलो होतो. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे या निवडणुकीमध्ये. लोक ज्या पद्धतीनं मित्रपक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाने जे काम केलं, म्हणजे या महायुतीच्या यशामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा देखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे या ठिकाणी आहेत. आमच्या पक्षाचे संघटक महाराष्ट्राचे नगरसेवक प्रमोदजी काले या ठिकाणी आहेत. आमच्या महाराष्ट्राचे ठाण्याचे प्रमुख राजाभाऊ चव्हाण या ठिकाणी आहेत. दिलीप कापसे या ठिकाणी आहेत. आम्ही सर्व ऐकून घ्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काम आमच्या पक्षाने केलं, त्यामुळे महाराष्ट्राची महायुतीची सत्ता जी आली त्या सत्तेमध्ये देखील आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रकारचा वाटा मिळावा ही आमची अपेक्षा. म्हणजे अपेक्षा ही आहे की मित्रपक्ष म्हणून जरी आता कसं झालं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला एकही जागा नाही मिळाली, लोकसभेतही मिळाली नाही. पण महायुतीची सत्ता येते आहे. त्या महायुतीची सत्ता एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांनी सत्तेमध्ये कमीत कमी सहभागी तर करून घ्यावं ना. आणि मंत्री
मंत्रिपद असतील, वेगवेगळे मंडळ असतील, MLC असेल, काहीतरी विचार महायुती सरकारने करावा अशी आमची अपेक्षा आहे. सर, आपण जर बघितलं मुख्यमंत्री कोण? भाजपकडून एक मागणी होते की अनेक नेत्यांकडून की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे. मात्र दुसरीकडे बघितलं तर शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी मुख्यमंत्री कोण? नाही, कसं आहे ते, आपल्याला काय वाटतं? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांना विचारण्यात आला. आता प्रत्येक पक्षाला असं वाटतं, आमची इच्छा काय आहे, महाराष्ट्रात 3 मुख्यमंत्री व्हावे. म्हणजे कोण? असं आहे, तुमच्या मनातला मुख्यमंत्री नाही, आमच्या मनातला मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा हे आमचं महायुतीचं गठबंधन आहे. जिथे गठबंधन असतं, युत्या असतात, आघाड्या असतात, तिथे प्रत्येकाची आपापली इच्छा असं राष्ट्रवादीला वाटतं की अजितदादा झाला पाहिजे. तुमची इच्छा काय? सांगू शिवसेनेच्या आमदारांना वाटतं की एकनाथजी झाले पाहिजे. BJPच्या नेत्यांना वाटतं की देवेंद्रजी झाले पाहिजे. तर आम्ही मित्र पक्ष आहोत, कार्यकर्ते घटक पक्ष आहोत. आम्ही आमची इच्छा व्यक्त करण्यापेक्षा या तीनही महायुतीच्या 3 नेत्यांनी योग्य प्रकारचा निर्णय घ्यावा, आम्हाला सांगावं. आपण जे ठरवा त्यासोबत आमच्या होतं. सरकार कधी असतं? सरकार बहुतेक 26-27 तारखेला ओके. 26 तारखेला. सर, हिंदी आज तुम्ही एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेला आहात, भरपूर वेळ त्यांच्याशी तुमची चर्चा देखील झाली नाही, आहे. देखीए मॅडम, आणि तुम्ही त्यांची तारीफ देखील केली आहे की हात दाखवून थांबणारा असा हा पहिला मुख्यमंत्री आहे. तुम्हाला वाटतं का की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही, यांनी कसं आहे ते मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे. महायुतीचं गठबंधन आहे. 3 महत्त्वाचे नेते, 3 महत्त्वाचे पक्ष आहेत. आम्ही मित्र पक्ष आहोत. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, या 3ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे एकत्र बसून जो निर्णय घेतील तो महायुतीचा निर्णय राहील ना, तो निर्णय आम्हाला मंजूर आहे. मला काय वाटतं, याला काय वाटतं, त्याला काय वाटतं हे सांगण्यापेक्षा या 3 नेत्यांनी बसतो, म्हणजे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बसतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप? प्रश्न है संजय राउत आज त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की मशीन घोटाळा आहे. शपथविधी पार पडते. संजय राऊत असे म्हणतात की शपथविधी ही महाराष्ट्रामध्ये नको तर गुजरातमध्ये झाली पाहिजे, गुजरातची लॉबी. काय संजय राऊतांना नको ती, मला वाटतं सत्ता गेल्यापासून त्यांचं मानसिक संतुलन